रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा। बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। विठ्ठल बरवा, तो विठ्ठल सर्व सुखाचे आगरा, सुखाचे आगरा, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। देवीवर,
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा ऐशी जोडी करा राम कंठी धरा. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन जेने चुके फेरा गर्भवास जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताचे प्रिया पुत्रधन. नाशिवंताचे प्रिया पुत्रधन. बीजजाचा शीनतेची फळ बीजजाचा शीनतेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन जगाचा प्रिय नावधड करा सहस्रनामाची नावधड करा सहस्रनामाची जे भव सिंधूची थडी पावे जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन शिवंताटे प्रिया पुत्रधन. शिवंताटे प्रिया पुत्रधन. बीजजाचा शीनतेची फळ बीजजाचा शीनतेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा तोंडावरी. तुका म्हणे काळा तोंडावरी. तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा ना तोंडावरी तुका म्हणे काळा तोंडावरी. तुका म्हणे काळा तोंडावरी. आता भरा हरी राम बाणे आता भरा हरी राम बाणे नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन आता भरा हरी आता भरा हरी शिवंताटे
जाता ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चोके फेरा गर्भवास गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवताटी प्रिया पुत्र नाशिवत आटी प्रिया पुत्र धन, जेने चोके फेरा गर्भवास, जेने चोके फेरा गर्भवास, नाशिवताटे प्रिया पुत्र ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवता आटी प्रिया पुत्र धन, नाशिवता प्रिया पुत्र धन, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवताटे प्रिया पुत्र धन, नाशिवताटे प्रिया पुत्र बीज जाचा शेण तेची फळ, बीज जाचा बीज जाचा बीज जाचा शेण
तेची बीज ज्याचा शीन तेचे फळ बीज ज्याचा शीन बीज ज्याचा शीन तेची फळ तेची फळ बीज ज्याचा शीन प्रिया पुत्र प्रिया पुत्र
ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, ना शिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे, ना शिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तिची फळ, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे, ना शिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तिची फळ, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो दूसरे चरण संता दिया, दूसरे चरण संता दिया, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता, ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, माझा पायावरी, वार करी संतांचा या, वार करी संतांचा, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, ना शिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शिनतेची फळ, प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग, महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा
आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून तुकोबराय प्रत्येक विश्वशांती करता विश्व कल्याणा करता आपली दया कृपा करुणेच्या माध्यमातून तुकोबराय वर्तमानामध्ये या जीवाला मेहनत करायला सांगतात. पण मेहनत कशा करता करायला सांगतात? सर्वांच्या पाठीमाग लागलेलं आहे जन्म मरणाचं दुःख घालवण्याकरता मेहनत करायची. ती काय कोणती मेहनत करायची? तर महाराज म्हणतात रामकंठी धरा. आणि त्या मेहनत करीत असताना जे आड येणारे जे पात्र आहे, बार बार प्रतिबंध निर्माण करणारे जे पात्र आहे, आडसर बनणारे जे पात्र आहे, ते पात्र तुकोबराय म्हणतात नाशिवंत अटी आहे. ज्याचा आधी दुःखाचा आहे, ज्याचा मध्य दुःखाचा आहे, त्याचा अंतही दुःखाचा आहे. वर्तमानामध्ये नाव धड करा सहस्रनामाची. या भवसारून तरुण जाण्याकरता जी नौका आहे ती नौका ठीक करायची. आणि ती नौका ठीक करण्याकरता सतत प्रभू चिंतनाचे बाण या काळाच्या तोंडावर मारायचे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर शहा या पवित्र रामनगरामध्ये, पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये ज्यांना माझ्या प्रभूच्या दयेमधून इथं जन्मही प्राप्त झाला आणि यांना इहलोकाची यात्रा संपवून ज्यांना आज त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आहे. आणि दादा त्या निमित्ताने सोनवणे परिवार, बाळासाहेब गणपत सोनवणे या सज्जनांचं वर्षश्राद्ध पुण्यस्मरण म्हणा. त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे भाऊ आणि दादा गोरख गणपत सोनवणे दुसरे भाऊ आहे. आणि मासाहेब मनीषा बाळासाहेब सोनवणे पत्नी आहे त्यांची. आणि हा संपूर्ण सोनवणे परिवार, त्यांचे बंधू, सर्व सोनवणे परिवार. आणि आज बाळासाहेबांचे पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. आणि एकत्र येण्याच्या पाठीमागं निमित्त असेल तरी एकत्र यावं. कशा करता? करा हरिभक्ते परलोकी येईल कामा, सोडवेल यमा पासून या. कारण कलिजुग केवल नामाधारा, सुमरे सुमरे नर उतरही पारा. कली पापाची हे मूर्ती, नाम खड्ग घेऊ आती. कथेला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. का? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. गाता ऐकता सादर हे पवित्र हरिकथा. भगवंताच्या कथेची मान फलश्रुती तुकोबाराय सांगतात. बाबा, माझ्या प्रभूची कथा अमंगलाला मंगल करणारी आहे. माझ्या प्रभूची कथा अपवित्राला पवित्र करणारी आहे. नाही, जीवाचं सर्वतोपरी कल्याण करणारी साधना माझ्या प्रभूची कथा आहे. विठ्ठल विठ्ठल पण या कथेला निमित्त बाळासाहेब गणपत सोनवणे या सज्जनांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा, वर्षश्राद्ध म्हणा. त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. आणि आणखी माझं आज विशेष अहोभाग्य म्हणजे आमच्या गुरुजींची भेट झाली. नागेश भैया, नागेश महाराज दादा, त्यांच्याबद्दल त्यांना किती उपाध्या लावल्या. मोठ्या माणसाला किती उपाध्या लावल्या तरी कमीच पडतील बरं. आणि सामान्याला किती उपाध्या लावल्या तरी काही कामाच्या नाही. बरोबर आहे का नाही? मोठी माणसं मोठीच असतात. विठाला विठाला. आमचं श्रद्धास्थान आमचे भगोरी गुरुजी उपस्थित आहे. त्यांना वंदन करतो. नागेश महाराज, इतर महाराज, आमचे आळंदीकर, सर्व ईश्वर भक्तांना मी बार बार वंदन करतो दादा. कारण सर्वांचे नाव मला ध्यानात बी येणार नाही आणि नाही आले तरी मी तुम्हाला सर्वांना वंदन करतो. भक्तिमयी माता, कोणी नात्याच्या संबंधातून, कोणी प्रेमाच्या संबंधातून, कोणी स्नेहाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो. आणि आज दादांना, बाळासाहेबांना एक विशेष प्रकारची श्रद्धांजली या भगवत चिंतनाच्या माध्यमातून द्यायची आहे. कारण आज त्यांचा शेवटचा मुक्काम आहे. त्यांच्या भविष्याच्या प्रवासाकरता आजचा प्रसंग म्हणजे त्यांच्या उपकाराची उतराई बी आहे. त्यांच्या भविष्याच्या प्रवासाकरता त्यांना सफलता प्राप्त व्हावी, त्यांच्या प्रवासामध्ये काही बाधा येऊ नये. आणि ती बाधा आपल्या सर्वांच्या इष्टचिंतनाच्या माध्यमातून ती बाधा मिटणार आहे. आणि त्यांना सहज, कारण त्याचं शिद प्रसरणे सोनवणे वस्तीवरून आहे. आज जेवढं काय आपण चांगलं करू त्यांच्या शेवटच्या मुक्कामाकरता देण्याकरता
त्यांच्या उपकाराची उतराई देण्याकरता आपण जेवढं काही चांगलं करू, अन्नदान असेल, वस्त्रदान, जे काही दान असेल, ज्ञानदान, भगवत चिंतन. म्हणून दादा माझ्याकरता भजन नका करू, पण बाळासाहेबाकरता भजन करा, कारण त्याचं इथून सिद्ध प्रसारण आहे. त्यांच्या ध्यानात आलं पाहिजे, माझ्या कल्याणाकरता, माझ्या सद्गतीकरता, माझ्या भल्याकरता सर्वांनी चिंतन केलं. दुसरं आपण काय, आपण त्यांना काही देऊ शकत नाही, पण त्यांच्या शेवटच्या मुक्कामाला या चिंतनाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. विठ्ठल माध्यमात मी माझ्या तुकोबराच्या अभंगाची निवड केली. माझे तुकोबराय म्हणजे कलियुगातले दयाळू साथ. भूतांचे दयाये भांडवल संता, आपुले ममता नाही देही. महाराजांची सिद्ध कोटीची अवस्था आहे तुकोबराय. अवतार सिद्ध महापुरुषही आहे आणि साधन सिद्ध साधकही आहे. मी बोललो मोठ्या माणसाला किती उपाध्या लावल्या तरी कमी पडतं. माझे तुकोबराय दयाळू अंतकरणाचे आहे, आणि ज्याच्या अंतकरणात दया आहे ना दादा, ते दयाळू अंतकरणाची माणसं उगी बसत नाही, कारण त्यांना त्यांची दया सतावीत राहते. मग काय करतात दादा, प्राणी मात्र दया करणं हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे दादा एकच काम करायचं, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. उपकारा करता आले पण दया घेऊन आले, आणि दयेच्या माध्यमातून या विश्वाची निगराणी करायची, याची सुरक्षा करायची, याचा सांभाळ करायचा, याला जपायचं. आम्ही बार बार म्हणतो दादा, साधू म्हणजे समाजाचं सुरक्षा कवच आहे. सतत समाज सुरक्षित ठेवणं हे साधूचं काम. पूजापाठ करून घेणं हे साधूचं काम नाही दादा. साधू पूजापाठ नाही करून घेत, कीर्ती होण्याकरता, प्रशंसा होण्याकरता, नावा रूपाकरता, मान मान्यता प्राप्त होण्याकरता सज्जनांचं जगणं नसतं दादा. सज्जन सतत आपल्या हिताची काळजी वाहतो. आपुले ममता नाही देही. प्राणी मात्र दया करणं हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे दादा त्यांनी काय करायचं दादा, प्रचार दौरे काढायचे. प्रचार हे सज्जन कशी प्रचार दौरे काढतात, प्रचार दौरे काढायचे, आणि प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून नीती आणि तिची शिकवण द्यायची. हे करो हे न करू, हे अच्छा आहे, बुरा आहे, उचित आहे, अनुचित आहे, धर्म आहे, अधर्म आहे, नीती आहे, अनिती आहे, सगळ्याची शिकवण द्यायची. शिकवण देत असताना दादा ही परोपकारी सज्जन असतात बरं का. परहित बसय जिनके मन माही, ता करूया कच्छ दुर्लभ नाही. परहिताची भावना ज्याच्या अंतकरणात दादा, त्याला ह्या जगातलं काहीच अवघड नाही, आणि ज्याला अवघड वाटतं ना दादा, त्याचा तो बहाणा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग परोपकार करायचं म्हणजे घराघरापर्यंत, कुटीपर्यंत, प्रत्येक सज्जन मायबापापर्यंत जायचं, आणि माझ्या ज्ञानभरात संदेश निरोप पोहोचवायचा. आमची व्याज गादी आदेश नाही करीत, उपदेश करीत नाही दादा. हे सज्जन उपदेश करीत नाही, आदेश करीत नाही. मग काय करतात, बस लागून या पाया विनवितो तुम्हाला. ही सज्जनाची जगण्याची राहटी तुमच्या पाया पडतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. विनवितो सकळा जना, कर जोडून थोरा लहाना. दान तुलेचे द्या मजदिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हरी सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपोलाची शुद्ध करा, आपोलाची शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत.
सुरक्षा करीत असताना, विश्वाचा सांभाळ करीत असताना तुकोबा आहे त्यांची जगण्याची राहटी कशी आहे. तुमच्या पाया पडतो, सकळांच्या पाया. कधी दंडवत करायचं, कधी पाया पडायचं, कधी हात जोडायचे, कधी विनंती करायची. कर जोडून विनवितो तुम्हारी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे करीत असताना परिशीलन करायचं, अभ्यास करायचा. या समाजाला जगण्यापुरता मान आहे, जगण्यापुरतं खायचं आहे, जगण्यापुरतं यांच्याकडे धनाचा संग्रह सुद्धा आहे. दुःख कशाचं आहे? व महापुरुष परिशीलन करतात, अभ्यास करतात. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेलं जन्म मरणाचं दुःख. कारण येथा प्रत्येक सज्जनाकडे पाहिलं, माझ्या कबीर महाराजांनी सुद्धा पाहिलं. बाबा जो देखे सो दुखिया, बाबा सुखिया कोही नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, दुखिया गैर बैरागी. दुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे. जो देखे सो दुखिया, बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुख देवने, उदरी माया त्यागी रे. जोगी जंगम. माझे कबीर महाराज साच कहे तो सब जग दुखिया, झुटा कहे ना जाई रे. सर्व जग दुःखी आहे, पण सर्व कोणाला दुःखाचे प्रकार वेगळे वेगळे असते. पण संपूर्ण जगताच्या पाठीमागे एक भय आहे, ते जन्म मरणाचं भय आहे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. काय माणसं म्हणतात, मेला तो सोयीला लागला म्हणतात. सोयीला नाही लागला, हिशोबाला सुरुवात झाली. बचके राहिनाजी फार सांभाळून जागा दादा. काय बरीच माणसं म्हणतात, तो गेला जा, बरं झालं, त्याचं चांगलं झालं, तो सोयीला लागला. सोयीला नाही, जन्मभराचा त्याचा हिशोब सुरुवात झाली. यांनी काय काय उद्योग केले, काय काय केले, काय काय केलं, सगळं हिशोबाला सुरुवात होऊन जाते. बरं का, हिसाब क्लिअर ठेवा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सुखाने झोप लागली पाहिजे, असा उद्योग करायचा. बरं का दादा, असा उद्योग करायचा. झोपल्या पडल्या झोप लागली पाहिजे, त्याला गांधी झोप म्हणतात. गांधी झोप, गांधी झोप म्हणतात. 2 मिनिटात मला झोपला पाहिजे. आणि 2 मिनिटात झोपण्याकरता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दैनंदिन जीवन असं जगा दादा. पडल्या तुम्हाला झोप लागली पाहिजे. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडवू नका, कोणाला धोका देऊ नका, कोणाला फसवू नका, कोणाला लोटालाटी करू नका. बरीच लोटालाटीमध्येच काम चालू आहे. अहो त्या लोटालाटी, याला लोट त्याला लोट, लोटालाटी चालू आहे. आणि झाकाझाकी बी चालू आहे. झाका येणे त्याचे झाकायचे, त्याने याचे झाकायचे. अरे पण झाकाझाकी किती दिवस कर? दुर्गंध येणारच आहे दादा, चुकीच्या कर्माची, पापाची दुर्गंध येणार आहे दादा. असं काय झाकून किती दिवस झाकणार? झाकाझाकी हा परोपकार नाही दादा, पुरुषार्थ नाही. दुर्जनाशी करे साहे, तोही लाहे दंडही. कोणाची झाकाझाकी करू नका दादा. आणि दोषही प्रगट करू नका. सया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे उनी असे. माझ्यात कोण दयाळू अंतकरणाच्या माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाकरता आपण काही करू शकतो. साधूचं जे जगणं आहे दादा, ते सूर्योदयावर रोज देवाला प्रार्थना करतो, हे भगवान मी आज कोणाच्या तरी कामात आलो पाहिजे. हे साधूचं जगणं आहे, सज्जनांचं जगणं आहे दादा. तुकोबा याच राहटीने जगणारी साधू. अंतकरण कोमल आहे. सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुःखे. इतरांच्या दुःखाने दुःखी होणारा साधू असतो तुकोबा आहे. जे जन्म मरणाचा दुःख, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. ही फजिती कुठपर्यंत? तुकोबा म्हणतात, मला सुद्धा भीती वाटते. मनवोनी जीव भ्याला, शरण गेला विटोशी. या दुःखाचं, या विश्वाच्या दुःखाचं परिशीलन करायचं, अभ्यास करायचा. आणि हे दुःख काय पाहिलं दादा? तुकोबा पाहिलं, हे जन्म मरणाचं दुःख यांच्या पाठीमागे लागलेलं आहे. आणि पण यांना खबर नाही, यांना खबर नाही. आपल्याला काही खबर नाही दादा. आपल्याला पण खबर जरी नसली दादा, पण 2 गोष्टी कधी विसरायच्या नाही. दो बात नको मत भूल जो चाहे कल्याण, नारायण एक मौत तुझे श्री भगवान.
मरायचं जन्माचे दुःख घालवण्याकरता तुकोबरायांनी आपल्या दयेच्या माध्यमातून एक पवित्र सुझाव देत असताना मेहनत करायला सांगतात. साधू संतांनी या विश्वाला मेहनतीला लावलं जातं, पण मेहनत चीजही जे व्हायला पाहिजे तसं झालं पाहिजे. मेहनत करायला सांगतात. बऱ्याच उच्च शिक्षित मंडळीचं असं म्हणणं आहे, या साधू समाजाने लोकांना निष्क्रिय बनवलं. निष्क्रिय नाही बनवलं दादा, तुला कोणीच चुकीची माहिती दिली दादा. साधू समाज निष्क्रिय नाही बनवलं, साधू समाजाने समाजाला मेहनतीला लावलं. निष्क्रिय तर तुम्ही बनवलं. पॅकेजची वाट पाहायला कोणी लावली? आम्ही तर काय मावले, जे मिळेल त्याच्या समाधान म्हणायचं, नाही दिलं तरी निघून जायचं. काय कर, पण पॅकेजची वाट तुम्ही पाहायला लावली. निष्क्रिय आम्ही नाही, पण आम्ही कामाला लावलं, मेहनतीला लावलं. पण मेहनतीचं चीज झालं पाहिजे, याचं आयुष्य वाया जाऊ नये, याचा टाइमपास होऊ नये, अशी मेहनत करायची. तुमच्या पाठीमागं जे भय लागलेलं आहे जन्मायचं मरायचं, ते भय घालवण्याकरता तुम्ही काय करा, वर्तमानामध्ये मेहनत करायला तुकोबराय सांगतात. अभंगाचं प्रथम करणं. ऐशी जोडी करा राम कंठे धारा, ऐशी जोडी करा राम कंठे धारा, ऐशी जोडी करा राम कंठी धारा, ऐशी जोडी करा राम कंठी धारा, ऐशी जोडी करा राम कंठी धारा. जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धारा, नाशिवंताटी प्रिया पुत्र धारा, जेने चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र प्रिया पुत्र. ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय म्हणतात, ऐशी जोडी करा राम कंठी धरा. लाभ फलश्रुती काय आहे? जेणे चुके फेरा गर्भवास. मेहनतीचं चीज झालं पाहिजे. वर्तमान जपण्याकरता तुकोबराय सांगतात, वर्तमानामध्ये मेहनत काय करायची, कारण गर्भवासी यातना थोर. लक्ष 84 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा, कार्या घोरा दचकशिना. माझे तुकोबराय म्हणतात, बाबा गर्भवासाचं दुःख घालवायचं, येणं जाणं संपत. तैसे येणे शरीरे शरीरा येणे सरी, किंबहुना येर जारी चिरापडी. येणं जाणं संपलं पाहिजे, याच्याकरता मेहनत करायला सांगतात. मेहनत करा बरं दादा, निष्क्रिय बनू नका दादा, मेहनत करा. तुम्हाला मेहनत जर बंद झाली ना दादा, हे शरीर 50 रोगाचं घर बनून जाईल. 50 रोगाचं घर बनून. मेहनत बंद नाही करायची, मेहनत करायची. पण त्या मेहनतीचं चीज, जेणे चुके फेरा गर्भवास. माझ्या तुकोबरायला गर्भवासाचं भय माहीत होतं. तुकोबराय स्वतः निजी अनुभव, स्वतःचा अनुभव सांगतात. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा,
देवाच्या समोर प्रगट करतात आपलं दुःख. गर्भवासाचं दुःख किती भयानक आहे. काय सांगू गर्भीचे यातना. तुकोबाराय म्हणतात मज भोगिता नारायणा, माऊस मळमूत्र जाना, तुझं क्षण क्षणा ध्यात असी. गर्भाचं दुःख भयानक आहे. मदलस राणी सांगते गरिबीची यातना रे, पुत्र ऐकी आपुल्या कानी, येता जाता येणे पंथे, सांगा ती नाही रे कोणी. गर्भवासाचं दुःख भयानक आहे. गर्भवासी यातना थोरा, कार्य अघोरा दच कशीना. तुकोबाराय गर्भवासाचं भय ही दुःख मिटवण्याकरता तुकोबाराय रामकंठी धरा. प्रत्यक्ष आमच्या मदलसरांनी तर 9 मास कष्टला अशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांतु ते जननीये दुःखी धाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्याई कृष्ण माऊली, पर्यंते मदालसा सोमजो जोरी बाळ. मदलसराने आपल्या बाळाला पाळण्यात घालायची आणि अंगाई गीत गात असताना त्या बाळाला जन्मल्यापासूनच्या वेदना दुःख सांगायचे. उपदेश मदालसा देह निर्मिला कैचा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. जो पंथ उकटा रे पचलाशी कर्म कुठा, अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया दटा. पर्यंते मदालसा गर्भवासाचा दुःख आपल्याला आपण कधी गांभीर्याने विचार करीत नाही, पण भयानक. गरिबीचे यातना रे पुत्रा ऐकी आपुल्या कानी, येता जाता येणे पंथे, सांगा ते नाही कोणी. कोणी नाही म्हणून गर्भवासाचं दुःख मिटवण्याकरता रामकंठी धरा, रामकंठी धरा. कारण तुका म्हणे हेची सुखाचे साधन, शेवी अमृतपान एका भावे. खरं सर्व सुखाचं साधन माझा प्रभू आहे. राम म्हणता तरे जाणता नेनता, हो का याती भलता कुळहीन. राम म्हणता तरे भव सिंधू पार, चुके येर झार म्हणता राम, चुके येर झार म्हणता राम, चुके येर झार म्हणता राम. राम म्हणता तरे भव सिंधू पार, राम म्हणता तरे भव सिंधू पार, राम म्हणता तरे भव सिंधू पार. राम म्हणता तरे भव सिंधू पार, चुके येर झार म्हणता राम, चुके येर झार म्हणता राम, चुके येर झार म्हणता राम. राम म्हणता तरे भव सिंधू पार, चुके येर जार म्हणता राम. तुका म्हणेची सुखाचे साधन, शेवी अमृतपान एका भावी. रामकंठी धरा फलश्रुती लाभ काय, जेने चुके फेरा गर्भवास. पण त्या मुखाने सतत कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्याच्याकडे स्वतंत्र वेळ काढायचं काम नाही. रामकंठी धरा. बरं ज्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन नाही ना दादा, माझे तुकोबाराय म्हणतात कंठी कृष्ण मनी नाही अशोभते वाणी. नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. कंठे कृष्णमणी नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. काठी कृष्णवाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी, नाही अशुभते वाणी. कंठी कृष्ण मनी नाही अशुभते वाणी. माझे नाथभाऊ त्याच्या पुढे जाऊन बोलतात नामाविनमुख सर्पाचे ते बीड. जीवा नव्हे काळ सर्प नाही, वाचा नव्हे लाहो जळो त्याचे जिने. यातना भोगणे यमपुरी.
आणखी कठीण भाषेत तुकोबराच्या भाषेत बोलू का दादा? मला बरं वाटत नाही ते. नामन नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. अरे नामाविन मूक सर्पाचे ते बीड. काय कठोर भाषा दादा. ही सज्जन मोठी माणसं एक कठोर भाषेत का बरं बोलतात दादा? देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. पुढे व्हावयासी बरे. पुढे व्हावयासी बरे. तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. पुढे व्हावयासी बरे. पुढे व्हावयासी बरे. यांचं भलं झालं पाहिजे. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. नाही तर कठीण भाषेमध्ये त्यांना नको वाटतं बोलायचं. या वाचनी कोणाला जखम करायचा हेतू नाही दादा. जखम करायचा हेतू नाही. मग बस पुढे व्हावयासी बरे. तीक्ष्ण कठोर शब्दामध्ये बोलतात ते कधी काळी यांचं भलं होण्याकरता. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात बाबा रामकंठी धरा. खरंच खरं भूषण माझ्या प्रभूचं चिंतन आहे. नामाविनमुख सतत भजन करायचं. कशा करता? जेणे चुके फेर. हा सुलभ उपाय आहे दादा. सर्वांना अनुकरण करता येईल, सर्वांना या मार्गाने जाता येईल असा सोपा मार्ग आमच्या महापुरुषांनी हेच केलं दादा. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. ज्या मार्गाने घोडदळ पायदळ हत्तीदळ चतुरंग सेना एकाच वेळेला दिला असा राजमार्ग म्हणजे एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. नाम माळा घे पवित्र. नाम माळा घे पवित्र. शस्त्र अंती हेची शस्त्र. हे पवित्र नाम माळा. नाम माळा हे पवित्र अंती हेची शस्त्र. राम हा महामंत्र. राम हा राम 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 महामंत्र. अंती हेची
राम नाम पवित्र अंती हेच एक सत्य सत्य साचे खरे नाम विठोबाचे बरे राम भगवत चिंतन करा कशा करता करायचं कशा करता चिंतन करायचं जेणे चुके फेरा दुःख हेच घालवायचं आहे दादा जो दिवस चुकला हे दुःख घालवण्याकरता प्रयत्न करायचा हे दुःख घालवायचं जन्म मरण पाठीमागे लागलं ना दादा हे चुकवण्याकरता हे तो चुकवता येत नाही 184 न चुके फेरा येऊनी परशी संदेपुरा गर्भवासी यातना थोरा कार्य आगोरा दच कशिना गर्भवासा दुःख घालवण्याकरता तुकोबर म्हणतात रामकंठी धरा राम जपायचं बरोबर हे करीत असताना अनुकूल काय आहे प्रतिकूल काय पाहू नका दादा जाई विधी राखे राम ताई विधी रहिए सीताराम 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 कहिए भूख में राम नाम राम सेवा हाथ में तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में सीताराम 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 कहिए जाई विधी राखे राम ताई विधी रहिए याचा सरळ अर्थ असा आहे देव ठेवील तैसे राहावे समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे माणसं ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान प्रमाण पाठ करून घेतात भक्त पण इधर उधर केल्याशिवाय राहत नाही इधर उधर त्याचा अर्थच तो आहे जाई विधी राखे राम ताही विधी रही म्हणजे देव ठेवील तैसं राहावं हे प्रमाण पाठ करून घेतात बरेच प्रमाण पाठ आहे हो अहो काही न कीर्तन पाठ करून टाकले प्रमाण काय कीर्तन पाठ करून टाकले पण दादा माझ्या ज्ञानोबा तुकाचा हृदयस्थ भाव काय हे कळलं नाही दादा हे कळलं नाही ज्ञानोबा तुकाचा भाव कळायला पाहिजे माझे तुकडे म्हणतात बाबा जन्मायचं मरायचे दुःख घालवण्याकरता सोपा उपाय रामकंठी धरा पण प्रत्येकाला जरी वाटले हे दुःख घालवण्याकरता प्रयत्न जरी असला मेहनत जरी करीत असले वर्तमान जपायला सांगतात तुकोबर आहे वर्तमान जपल्याची लई लाभ आहे हो वर्तमान जो सज्जन जपतो ना दादा त्याला भविष्याची चिंता मिटते त्याला त्याच्या भूतकाळाचा विसर पडतो आणि त्याचा वर्तमान येणाऱ्या पिढीला आदर्श ठरतो विठ्ठल वर्तमानामध्ये सगळ्या प्रकारच्या जबाबदारीचं पालन करा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो अखंड माझ्या प्रभूचं चिंतन करायचं आणि दादा हे कशा करतात जेणे चुकी फेरा गर्भवास पण हे सर्वांचा जरी प्रयत्न असला पण या प्रयत्नाला आपल्याला यशस्वी होऊ देत नाही ते 3 पात्र आहे नाशिवंत आटी प्रिया पुत्र आणि धन याचा अर्थ असा आहे तुकोपर्यंत ज्याचा बीजारोपण चुकलं का दादा आणि बीजारोपण चुकण्याला भाग पाडणारे 3 पात्र आहे अभंगाचं 2रं चरण नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन
ज्ञानोबा राय तुकोराच्या बोधावर विश्वास कर. आजचा दिवस म्हणजे भजनच ऐकत राहायचे. भजन ऐकत बीज ज्याचा शीन त्याची फळ. प्रत्येक सज्जनाला भजन करावं वाटतं, पण भजन करण्यामध्ये काही अडसर बनणारे, त्याला प्रतिबंध निर्माण करणारे काही जे पात्र आहे, काही आंतर प्रतिबंध आहे, काही लौकिक प्रतिबंध आहे. अंतप्रतिबंध कोणते आहे? हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे माग मारकजी. आतले वैरी आहे काम क्रोधाधिक वैरी. गातली बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. तुका म्हणे देव भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. मोह माया व्यापी नाही जेने, काम क्रोध नि माया रे. मग राम नाम सुताली लागी, सकल तीर्थ तेला तन मारे. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए, पीड़ पराए जाने रे. मोह माया व्यापी नाही जेने, काम क्रोध नि माया रे. मग राम नाम सुताली लागी, सकल तीर्थ तेला तन मारे. जसं नाथ बाबाचा जोग व्हायला. आता साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा तोडियला संग. काम क्रोध हे जोडियले मा, केला मोकळा मार्ग सुरंग. हे आतले वैरी आहे, आतले प्रतिबंध आहे, आतले अडसर आहे. भजन मार्गाचा मोठा शत्रुत्व ज्यांचं आहे ते वैरी आहे दादा. हे भजन करू देत नाही. आणि लौकिक प्रतिबंधामधला दर्शन करताना तुकोपर्यंत ना शिवंताटी प्रिया. पहिली अडचण आहे प्रिया प्रिया प्रिया. ना शिवंताटी प्रिया, पुत्र धन, आणि यांच्या नादाला लागूनच माणसाची पेरणी चुकून जाते. पेरणी बीजारोपण चुकलं का दादा? बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. जसं बीजारोपण झालं, माणसं ह्या ठिकाणच्या नादाला लागले नाही एकदा तर पेरणीकडे लक्षच नाही. दाट होते का पातळ होते का काय होतं काय लक्षच नाही. या ठिकाणच्या नादाला लागूनच या सगळी गडबड होते. ठिकाण एखादा प्रियाच्या नादाला लागून गडबड करील, नाही तर पुत्राच्या नादाला लागून गडबड करील, नाही तर धनाच्या नादाला लागून गडबड करेल. भजन काहीच नाही, भजन पूजन काहीच नाही. बस सगळे भजन मार्गातील वैरी आहे. लौकिक प्रतिभा ना शिवंताटी प्रिया. ऐकाल ना, उत्तर प्रदेशामध्ये राजापूर गाव आहे, चित्रकूटाच्या 80 किलोमीटरवर. त्या राजापूरचा एक गोस्वामी, आमचे तुळशीदासजी महाराज, गोस्वामी तुळशीदास महाराज. गोस्वामी म्हणजे इंद्रियांचे स्वामी. आपल्याकडं गोसाई म्हणण्याची पद्धत आहे. गोस्वामीला आपल्याकडे गोसाई म्हणतात, आणि आपल्याकडचा गोसावी त्याला गोस्वामी ते म्हणतात. बरं, उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशामध्ये या गोसाईला ते गोस्वामी म्हणतात, आणि तिकडच्या गोस्वामीला आपले गोसाई म्हणतात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, काम क्रोध बंदी खाणी, तुका मने दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. हे गोसाई, आणि तो गोस्वामी ते तुळशीदास महाराज. दादा नवीन लग्न झालं, आणि लग्न झाल्यावर सुरुवातीला प्रारंभाला स्त्री आसक्ती असते दादा. नाही म्हणले तरी मान्य करावंच लागणार आहे. स्त्री आसक्ती असते. जे बिचारे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून, असं काय असेल, उपजतात ज्यांच्या जीवनामध्ये त्याग वैराग्य आहे, त्यांचं नाही बोलत मी दादा. स्त्री आसक्ती असतेच. गोस्वामी तुळशीदास महाराजांचं लग्न झालं, स्त्री आसक्ती असल्यामुळे तुळशीदास महाराज बाहेर गेल्यानंतर आपली पत्नी माहेरला गेली. महाराज आले, गोस्वामी तुळशीदास महाराज आले.
आले घरी तुळशीदास महाराज, पत्नीचा पत्ता नाही, पत्नी नाही. हे पाहिल्याबरोबर पत्नीच्या माहेरचा रस्ता धरला. मग मध्ये माहेरचा रस्ता धरला, पण मध्ये यमुना जी आहे, कारण यमुनेच्या काठावर तुळशीदास महाराजांचं राजापूर गाव आहे. यमुना माय आहे. मग यमुना माय पार करायची कशी? वरून पाऊस चालू आहे, पण पत्नीला भेटायची इतकी आसक्ती वाढली, इतकी आसक्ती वाढली. त्यांच्या चरित्रामध्ये एक प्रेत वाहत येत होतं, प्रेत. त्या प्रेताच्या आधाराने यमुना पार केली. पुन्हा आपली पत्नी मा रत्नावली दुसऱ्या मजल्यावर राहत होती. एका सर्पाच्या आधाराने तिच्या जवळ गेले, तिला भेटले. रत्नावली विचारलं, पत्नी अशी असली पाहिजे, तिला धर्मपत्नी म्हणायचं. आपल्या पतीला धर्मभ्रष्ट झालेला पती, त्याला धर्म मार्गावर धर्मानुरागी बनवणारी पत्नी, तिला धर्मपत्नी म्हणायचं. मा रत्नावली विचार केला, स्वामी अहो एवढ्या प्रतिकूलतेमध्ये तुम्ही माझ्यापर्यंत येण्याचे सायास केले, कसे आलात तुम्ही इथपर्यंत? सांगितलं, कथन केलं. एका प्रेताच्या आधाराने यमुना पार केली, सर्पाच्या आधाराने तुझ्यापर्यंत आलो. त्याला रत्नावली मात्र दुःख झालं. स्वामी या आडा मासाच्या देहाकरता एवढा लागपाट केला, या जगाच्या मालकाच्या प्राप्तीकरता जेवढा खटाटोप केला असता, तर मालकाने तुम्हाला समोरून दर्शन दिलं असतं. अशी पत्नी असली म्हणून ती नाशिवंत अटी जरी असली, अशा पद्धतीने आपल्या धर्मभ्रष्ट झालेला, आपल्या मार्गापासून पदच्युत झालेला, ध्येयापासून पदच्युत झालेला, आपल्या कल्याणापासून जर पदच्युत झालेला पती त्याला धर्ममार्ग आणते. ती धर्मपत्नी आहे. तुकोपर्यंत नाशिवंताटी प्रिया अशी पत्नी असेल तर ती नाशिवंत. त्या तिच्या नादाला लागून कधी काळी माणसं भजनापासून, आपल्या ध्येयापासून पदच्युत होतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरी नाशिवंत म्हणजे प्रियाच्या नादाला लागून, कधी कधी पत्नीच्या नादाला लागून बीजारोपण चुकतं. बीजारोपण चुकू नये याच्याकरता ही नाशिवंताटी. नाशिवंताटी प्रिया. दुसरं पुत्र नाशिवंताटी. बरं, पुत्राच्या नादाला लागून तो म्हातारा पाहण दादा, गुरुजी आपले राऊत बाबा, आमचे श्रद्धे राऊत बाबा, येल्या म्हणतात. मी बऱ्याच दिवस विचार केला, येल्या का बरं म्हणतात? बऱ्याच दिवस विचार केला. तेव्हा मला ज्ञानेश्वरीमध्ये आह्याला सापडला, ज्ञानेश्वरी सापडला. ते अहो ऐकत आहा की अहोदारा, तो या बोला निवांतची म्हातारा, म्हैसा नुठी की पुरा तैसा उगाची अशी. ज्ञानोबरायांनी या धृतराष्ट्राकरता एक उही वापरली आहे. धृतराष्ट्राकरता बरं, धृतराष्ट्र सुरुवातीला बोलतो, माझ्या आणि पंडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहे, त्यांचं काय चालू आहे? संजय व्यासांच्या कृपेने संजय कुरुक्षेत्र काय चालू आहे सांगण्याकरता संजय होता. संजया माझ्या आणि पंडूचे पोरं एकत्र आले. धृतराष्ट्र विचारायला लागला, खरं दादा माझ्या आणि काय करतात ते, काय चालू आहे त्यांचं? इथं हा म्हातारा प्रारंभाला बोलला, नंतर मध्यंतरी ते येलगाटासारखा बसला तर पुरात पाण्यात येलगाटा काहीच बोलला नाही बघ. आणि शेवटी विचारायला लागला, संजया विजय कोणाचा आहे? संजयने कानाला हातच लावून घेतला, कानाला हात लावून, यया बोला संजय म्हणे, ये राते मी नेने, आयुष्य तेत जिने पुढे की का, चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेक, अशा ओव्या पर्यायी ओव्या वापरल्या. विजय कोणाचं होईल हे सांगत असताना, जिकडं देव आहे, जिकडं धर्म आहे, जिकडं सत्य आहे, जिथं सत्य आहे, जिथं देव आहे, तिथं सत्य आहे, तिथं धर्म आहे, आणि तिकडं विजय आहे, तिकडं विजय आहे. आता तसं नाही राहिलं, तसं नाही. विजय खुलीकडे जाऊ शकतो. विठाला विठाला तसं राहिलं. कलियुग आहे दादा. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. कलियुगामध्ये स्वार्थ आणि बिरबटलेली माणसं आचारभ्रष्ट होऊन गेली जातात. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थाने आचरायचं. पण मी याचं नाव धृतराष्ट्राचं का नाव घेतलं जातं? का नाव घेतलं? या म्हाताऱ्याचं त्याचं कारण आहे. या म्हाताऱ्याने या जगाचा मालिक बार बार समजावून सांगायचं. माझे विदुर काका त्या काळातले दिल्लीचे प्रधानमंत्री होते बरं का. काकाचा 1 नंबरला बंगला होता धृतराष्ट्राचा, आणि 2 नंबरला बंगला होता प्रधानमंत्र्याचा, म्हणजे विदुर काकाचा बंगला होता 2 नंबरला. हा राजा होता धृतराष्ट्र.
पण दादा विदुर काका साधू वृत्ती दादा साधूच आहे विदुर काका म्हणायचे पाहू तुझं पोरगं लय खराब झालं रे, लय चुकीचे कामं करायला लागले. पण हा म्हणायचा माझं पोरगं कसं आहे ते मला चांगलं माहिती, बरोबर आहे का नाही. सांगण्याचा काहीच इलाज नव्हता. आणि शेवटी या म्हातारीने आउटपुट लाभ याला काहीच झाला नाही. 100 पोरांचा बाप एकही पोरगा जवळ राहिला नाही, म्हणून सगळी वाट लावून दिली जाते या म्हातारीने. दादा या पुत्रांचा मोह नडला. दुर्योधनाला सांगितलं असता रे दुर्योधना, अरे ते निम्म्या अर्ध्याचे वाटेकरी आहे, माझे भावाचे पोर आहे. पंडूचे पोरं म्हणजे माझ्या भावाचे पोरं आहे. या हस्तिनापुराच्या राज्याचे ते अधिकारी आहे, त्याला अर्धा हिस्सा देऊन दे असं जर म्हाताऱ्याने सांगितलं असतं तर पोराला ऐकलं. पण पोत्राच्या मोहात इतका अडकला हा म्हातारा, सगळा सत्यानाश करून घेतला, सगळा खेळ करून घेतला. दादा पुत्र स्नेह मोहितो धृतराष्ट्राशे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. संजया कुरुक्षेत्राची मात सांग. आणि दादा काही नाही केलं या म्हाताऱ्याने काय. म्हणून हा तुकोपर्यंत अनेकांना माऊलीने त्याला ज्ञानेश्वरी घ्यायचं कारणच अनेकांनी समजून सांगू नये या म्हाताऱ्याने ऐकलं नाही. त्याचा परिणाम असा झाला दादा 100 पोरांचा बाप. आणि युद्ध संपल्यावर दादा पांडवांची गती काय झाली, हा पोराच्या नादाला लागून इतका बिघडला म्हातारा. पांडव दादा या घुटण्यात त्या रक्तातून पांडवांना बाहेर पडावं लागलं. दादा रक्तातून एकही पोरगं राहिलं नाही. आणि दादा युद्ध संपल्यावर या म्हाताऱ्याला जेवण देण्याकरता भीमदादाचं नियोजन होतं. भीमदादा डबा घेऊन जायचा. काय ह्या अवेलना व या म्हाताऱ्याच्या काय अवेलना. भीमदादा डबा घेऊन जायचा आणि पहिला घास घेतला का तुझं पोरगं असं मारलं बरं का. काय जेवण हो म्हातारं, कसं काय जेवण. इतकी फजिती होती. पोराच्या नादाला लागून हा सगळा खेळ करून घेतला. विठ्ठला बरं एवढीच फजिती नाही दादा. हा आंधळा माणूस शेवटच्या क्षणाला दादा सगळ्या बाजूने आग भडकली, अग्नी भडकला आणि हा म्हातारा आपला जीव लपवतो आहे. दादा जीव लपवत आहे. पण दादा धरे धरे आठवण मानी संताचे वचन, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पुत्राचा मोह किती त्रासदायक ठरला या म्हाताऱ्याला. म्हणून माझे बार माऊली स्वतःला हेल्या म्हणतात. हेल्या मैसा नुठी की पुरा तैसा उगाचे. असं जसं पुराच्या पाण्यात हेलगट बसव, त्याच्या वरून किती पाणी चालू आहे, साईडने किती चालू आहे हे त्याला खबर नाही, त्याला मजा वाटते. तसा हा ह्याला हाच नाही आला. पुत्राचा स्नेह धरणारे सगळे विठाला विठाला मोह धरून चांगला करणारा असेल, पुत्रांना गती चांगली देणारा असेल, त्यांचा भविष्याचा प्रवास सुखकर व्हावा याच्याकरता प्रयत्न असेल, त्यांच्याकरता नाही दादा. ही ओवी त्याच्याकरता आहे. पुत्राच्या नादाला लागून ह्या म्हाताऱ्याने केवढा खेळ केला. असे पुत्राच्या मोह धरून जे सज्जन बिचारे आपला भविष्यकाळ बिघडवून घेत असतील त्यांच्याकरता ती ओवी आहे. अहो ऐकता की अवतारा तवय्या बोला निवांताची म्हातारा, मैसा नुठी की पुरा तैसा उगाची. असं उगाच निवांत बसतो. तसं सत्य असत्य ज्यांनी सोडलं झालं, नीती अनिती ज्याला कळत, धर्म अधर्म ज्याला कळत नाही, बरं वाईट कळत नाही, धर्म अधर्म कळत नाही, त्याच्याकरता तुकोबराय म्हणतात दादा पुत्राचा मोह नाशिवंताठी प्रिया पुत्र नाशिवंताठी पुत्र. आणि तिसरी नाशिवंताठी काय आहे, धन. धन धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पेशोणा, सर्व मिथ्या हे जाणून शरणारिका देवा, सर्व मिथ्या हे जाणून शरणारिका देवा, सर्व मिथ्या हे जाणून शरणारिका देवा. हे
रोज म्हणतात धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्याय जाणून शरण रेगा दिवस नाशिवंताठी प्रिया नाशिवंताठी पुत्र नाशिवंताठी धन नाशिवंताठी दादा रावण 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 इतका धनाच्या माध्यमातून कारण त्याचं ऐश्वर म्हणजे सामान्य ऐश्वर नाही दादा ज्याच्या घराच्या पायामध्ये बी सोनं होते दगड नाही सोनं घराच्या पायात एक बिल्डिंगचा हिशोब कुठलाही तज्ञ आणला गुरुजी त्याला एका घराचा हिशोब करता कोटी घराचा तर ते दूर राहिलं एका घराचा हिशोब करता आता लाख रुपये काय झालं म्हणते 1 लाख एका घराचा खडी किती खडी सोन्याची अहो मला सगळं सोनंच लाव पायात बी सोनं आणि काय सांग एक घराचा तरी हिशोब करता येईल का कुठलाही तज्ञ बोलवा तुम्ही एवढं जरी ऐश्वर होतं ना दादा सांगात कवाडी गेली नाही सांगात कवाडी गेली नाही सांगात कवाडी गेली नाही सांगात कवाडी गेली नाही संपदाय वडी म्हणजे जाती संपदाय वडी तुका म्हणी संपदाय वडी संपदा कोठी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी माझ्या तुकोबराचा हिशोब आहे बरं का दादा महाराज काय सत्यवाणी करणारे तर कोणी परिशीलन केलं अभ्यास केला अंगदाच्या रूपाने तुकाराम महाराज गेले होते त्यांनी त्यावेळेला नुसती नजर टाकली सगळं मोजून घेतलं का काशाचे घरं तांब्याचे विटेबंदी चिरेबंदी दगडाचे मातीचे आणि सोन्याचे सगळे घरं मोजून घेतले पण महाराजांनी शेवटी अंतिम एक शेरा दिला निर्णय दिला सांगा ते कवडी गेली नाही त्यांच्या धनाच्या नाद लावून अनेक सज्जन आपला भविष्यकाळ बिघडवून घेतात दादा धनच म्हणून नाशिवंताठी प्रिया नाही तर तसा रावण इतका धनाच्या माध्यमातून ज्या माणसाकडे काही पैसा अडका असला का ते दाबीत राहतात दुसऱ्याला का बस तुला काय कळत नाही शांत राह तुला काय कळत नाही दाबीतच राहतात हा रावण आहे तसं दाबीतच राहायचं देवांना दाबायचं तर माणसं काय विठाला गव्हर्नमेंट सामान्य गव्हर्नमेंट नाही ना दादा अहो स्वतःचा भाऊ आला त्याला लात मारली हो या भाऊला रावणाने त्याला बाळा बस लात मारली कोणाला भावाला लात मारली भावाला काय सांगितलं महाराज मम पुर बसई तापस नाही परप्रीती शटमिल जाय कहन तहनीती कार्य शटा निर्लज्जा माझ्या गावात राहतो माझा खातो आणि ते प्रेम तापशावर करतो रामाला राम सुद्धा म्हणत नव्हता इतका उन्नत तापशावर प्रेम करतो मम पुर बसई तापस नाही परप्रीती शटमिल जाय कहनत नीती दुष्टा कुठली नीती आहे माझं खातो माझ्या गावात राहतो त्या तापशावर प्रेम करतो रामाला राम सुद्धा म्हणत नव्हता तापशी म्हणायचा तापशावर प्रेम करतो दादा ऐका परिणाम भावाला लात मारली होता लात मारली तरी असा भाऊ पाहिजे तुम पितू सरीस भले मोई मारा राम भजे हितनाथ तुम्हारा तू माझ्या बापासारखा आहे मला जरी लात मारली माझं काही बिघडलं नाही पण माझ्या प्रभूच्या चिंतनामध्ये तुझं कल्याण होणार आहे राम भजे हितनाथ तुम्हारा म्हणून ना शिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीनतेची पळ विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई
ऐशी जोडी करा राम कंठीधरा जने चुके फेरा गर्भवासन नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शिनी तिन्ही पात्र अडसर बनणारे आहे. आणि तुकोपर्यंत बीजारोपण यांच्या नादा लागून बीजारोपण चुकल्यानंतर होतं काय बीज तैसे फळे येतील शेवटी लाभाने तुटे ज्याची तया. म्हणून नाशिवंताटी प्रिया त्याचा आद्य दुःखाचा आहे, त्याचा मध्य दुःखाचा आहे, असं अंतही दुःखाचा आहे. असं बीजारोपण असं कर्माची पेरणी करू नका तुकोबाराय म्हणतात. आणि आज वर्तमानामध्ये करायचं काय अभंगाचं तिसरं चरण आहे. नावधड करा सहस्रनाम, नावधड करा नाशिवंताठी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा असीन त्याची फळ. आणि आज वर्तमानामध्ये काय करायचं तुकोबाराय म्हणतात नावधड करा सहस्रनामाची. ज्या नौकेद्वारा या भवसागरातून तरुण जायचं आहे, अनेक तरुण गेले, आपल्याला तरुण जायचे आहेत. तरले तरती हा भरवसा, याच्याकरता नामसाधना हेच एक उत्तम उपाय आहे. म्हणून नावधड करा सहस्रनामाची. सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा रे बांधा, सांगड बांधा, सांगड बांधा रे भक्ती. नारायण नामाची सांगड बांधा. ही सांगड बांधायची, हा ताफा मजबूत करायचा बरं का. नाहीतर कलियुगामध्ये किती ताफा मोठा असला तर ह्या बाबा आहेत का आता ज्याचं नाव काढलं आपण, याच्या इतका ताफा मोठा कोणाचाच नाही झाला. लय ताफा मोठा हो. आमच्या तुकाराम महाराजाला लय टेन्शन आलं, काय या बाबाने काय कचरा जमा केला बाबा एवढा. बाबा शिवजीच्या कृपेने एवढा प्रसाद मिळाला होता बघ याला. बाबा शिवजी लय कचरा जमा केला, लय कचरा जमा केला. एक दिवस माझे दादा हनुमंतराने सगळा पेटवून दिला. विठाला विठाला हनुमंतरायाच्या मनात आलं. नाही तर हनुमंतरायाला काय लंका जाळायला सीतामाईने मी सांगितलं नाही, रामजीने मी सांगितलं नाही. पण याला असं वाटलं याचा याने लय
धक्काबुक्की करून लोटालाटी करून रडवून कचरा जमा केली अहो लय जमा केला हो ते त्रिकुटाला अंका वसवल्या लगेच रथ काढला आणि गेला कोणाकडे कुबेराकडे चाल मी आताच व्हायला निघालो दे तुझं काय जे असेल ते मला देऊन दे गेला त्याचं सगळं लुटून आणलं हो कुबेराची संपत्ती लुटून आणली बरं लुटून आणली मग तरी उगं बसवा पुन्हा रथ काढला गेला पाताळामध्ये गेला मग काय केलं त्या निरापराध ज्या नाग कन्या त्यांना रथात बसवलं मग ते काय कीर्तनात आणून बसवलं शयनखंडामध्ये घेऊन गेलं सगळे चुकीचेच काम आणि मग म्हणून तर माझे तुकाराम महाराजांनी मी शाबास केली जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका फार चांगलं केलं जाळून टाकली लंका बरोबर आहे काय असं आहे म्हणून तुकोराय म्हणतात बाबा आज वर्तमानावर दुसरं काहीच करणं सांगड बांधा रे बांधा भक्तीची आणि त्याच्याकडं सतत त्या काळाच्या तोंडावर रामनामाचे बाण मारायचे अभंगाचं शेवटचं चरण आहे तुका म्हणे काळा तुका म्हणे काळा भाना तोंडावरी तुका म्हणे काळा तुका म्हणे
भिज जाता सीन भिज जाता सीन माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली पुनश्च कर माझ्या गुरुजनांना या महान विभूत्यांना वंदन करतो. आमचे गुरुजी सर्व ज्या महान विभूत्या इथं स्थिर आहे त्या सर्व विभूत्यांना महापुरुषांना सज्जनांना वंदन करतो. त्याचबरोबर माझ्या भक्तिमयी माता तुम्ही सर्व सज्जन कुठून कुठून आले असतील दादा त्या सर्व महान सत्पुरुषांना बार बार वंदन करतो. आणि दादा सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. बोलताना असावधानीमधून माझं काही चुकलं असेल आपलं आईचं हृदय आहे. आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानवार्तिकाचा संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. जाळली सेवा भगवतचरणी समर्पण करून बार बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम 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 तुकाराम